एखादं जर काम ठरवलं, हे ह्या दिवशी करायचं, ह्या आठवड्यात करायचं, ह्या महिन्यात करायचं, तर ते आमच्या घरी अजिबात तसं होत नाही. ते काम तसंच पोस्टपोन होत राहतं. तर असंच काही झालं होतं. 2 वर्षापासून पेंडिंग असलेलं काम करायला मी आणि मम्मी चाललो होतो टेंभुर्णीला. तर आता आमच्या घराला द्यायचा आहे कलर. त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो कलर आणायला. तर कलरमध्ये खूप साऱ्या कंपनी आहेत, म्हणजे की एशियन पेंट, ओपोस बिर्ला वगैरे. तर आम्ही घेणार होतो ओपोस बिर्लाचा कलर. आणि इथे आम्हाला त्यांनी भरपूर शेड कार्ड दाखवले होते, त्याच्यात खूप छान कलर होते. पण आता विषय असा आहे की आमच्या इथं आधीच 2 रूमला कलर दिलेला आहे, त्यासोबतच मॅच होणारा कलर आम्हाला घ्यायचा होता. नाहीतर हा मला रोज पिंक, लाईट पिंक वगैरे हे कलर आवडले होते. तर हा काय कलर घेतला नाही. मी कोणता कलर घेतला तुम्हाला सांगतेच. आणि त्याच्यानंतर जो शेड आम्हाला पाहिजे होता तो इथं नव्हता. ते म्हटले की आम्ही तुम्हाला मशीनमधून बनवून देतो. म्हणजे अशी काही मशीन आहे, मी तर पहिल्यांदाच पाहते की अशा काही मशीनमधनं कलर तयार वगैरे होतो. आणि इथं स्क्रीन दिसते ना तुम्हाला, त्याच्यावर ते इनपुट देतात की किती कलर पाहिजे किंवा कोणते शेड, आणि ते एक्झॅक्ट शेड टाकून त्यांनी या मशीनमधून आम्हाला तो कलर किंवा शेड बनवून दिला. आणि इथं कलर वगैरे घेतलाय. आता हा कलर आम्ही घरी नेऊन ठेवणार. आता ते पेंट आम्ही कलर आणायला 2 वर्ष लावली. आता ते पेंटर भैया कलर द्यायला किती वर्षात येतात माहित नाही. जेव्हा पण आमचा कलर देऊन होईल तेव्हा मी तुम्हाला रूमचा आधीचा व्ह्यू कसा होता आणि कलर दिल्यानंतर रूमचं मेकओव्हर कसं झालंय मी ते तुम्हाला नक्की शेअर करते. तोपर्यंत बाय.